कोलगेटसह प्रस्तुत बोल बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमामध्ये मी विदिशा मस्कर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या महाराष्ट्रातला गणेशोत्सव हा 11 दिवसांचा असतो. म्हणजे त्या काळातला उत्साह, त्या काळातली एनर्जी कोणीच मॅच करू शकत नाही. पण हो, जेवढा उत्साह त्या गणेशोत्सवाचा असतो ना, तेवढाच उत्साह बाप्पाच्या आगमनाचा पण असतो बरं का. नाही म्हणजे ज्या बाप्पाची वाट आपण अख्ख्या वर्षभर बघत असतो, तो बाप्पा आता फायनली येणार हे म्हटल्यावर एवढं छान वाटतं. नाही, या बाप्पाकडे आपण आलोय त्याचं कारण पण तसंच आहे. कारण या बाप्पाची खासियतच ती आहे. या बाप्पाला आगमनाधीश म्हणून ओळखलं जातं. कारण माहिती आहे? कारण या बाप्पाच्या आगमनाला 1 लाखापेक्षा सुद्धा जास्त भाविक इकडे हजर असतात. आता तुम्ही म्हणाल की लालबाग परळमधनं 1 लाख भाविक कसे येतात बरं का? तसं नाही आहे. फक्त लालबाग परळ नाही, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून इकडे भाविक येत असतात. हो, कारण या बाप्पाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. मुंबईतलं सगळ्यात जुनं गणेशोत्सव मंडळ या बाप्पाच्या आगमनाला लालबाग परळमधला प्रत्येक कार्यकर्ता अगदी हमखास हजर असतो आणि बाप्पाचं स्वागत करतो. ढोल, ताशा, पथक या सगळ्यामध्ये त्या चिंतामणीचं चिंच पोकळी अगदी गजबजून जातं. आणि त्याचं कारण असतो ध्यानी मनी चिंतामणी. मंडळी, गणेशोत्सव म्हणला की मंडळ आली. मंडळ म्हणलं की रूढी आल्या, परंपरा आल्या, नियम आले. नाही, हे सगळं सगळ्या मंडळांमध्ये असतंच. याही मंडळामध्ये आहे. पण त्याचसोबत या मंडळामध्ये आहे तो इतिहास. मंडळी, स्वातंत्र्य हेच ध्येय उराशी बाळगून, लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारावून, इंग्रजांच्या नाकावर टिच्चून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पहिल्या 3 मंडळांमध्ये चिंचपोकळीचं नाव घेतलं जातं. किती अभिमानाची गोष्ट आहे. 16 सप्टेंबर 1920 साली यांनी पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा केला. आणि बघता बघता 1945 साली यांनी रौप्य महोत्सव साजरा केलं. आणि तेही इंग्रजांच्या डोळ्या देखत. आणि मग काय, त्यानंतर 2 वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. आणि आज या मंडळाला 104 वर्ष कंप्लीट होत आहेत. म्हणजे हे सांगताना सुद्धा कोणाचाही ऊर अभिमानाने भरून येईल. किती अभिमानास्पद गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्या मंडळाबद्दल आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं जाणून घेऊया. चला तर मग, वाट कसली बघतोय. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आता चिंतामणी म्हटलं की सगळ्यांना आगमन दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकालाच माहिती असेल की ह्याचा आगमन सोहळा किती मोठा असतो आणि किती प्रेम करतात चिंतामणीवर लोक. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की ना, म्हणजे आता आगमन एवढं मोठं असतं, प्रत्येकाला इच्छा असते आगमनामध्ये यायची. फक्त जो लेट होईल त्याला त्याला गणपतीच्या इथे जागा मिळत नाही जवळ. तुम्हाला असं स्वप्न पडली आहेत का आगमन, म्हणजे आता उद्या परवा आगमन आहे तर आदल्या दिवशी अशी स्वप्न वगैरे पडली आहेत की आपल्याला कसं मॅनेज करावं लागणार आहे, गणपती बाप्पा आलाय, चिंतामणी आलाय? आगमनाबद्दल बोलायचं झालं ना तर एकच शब्द आहे, आगमन पाहावे चिंतामणीचे आणि विसर्जन पाहावे लालबागच्या राजाचे. वा 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 वा. सर्वात जुनं मंडळ आहे. आणि जसं आता तुम्ही मगाशी विचारलात, हे आमचे सेक्रेटरी साहेब आहेत, तुम्हाला स्वप्न पडतात, पण स्वप्न बघण्यासाठी झोपायला लागतं आणि लोक झोपतच नाहीत न झोपल्यामुळे. आणि ही जरी आगमन सोहळा एका दिवसाचा असेल तरी त्याचं काम म्हटलं 1 ते 2 महिने अगोदरपासून सुरू होतं. डेकोरेशन म्हणा, आगमन सोहळा म्हणा, कुठे कोण लागणार ह्याची सर्व शिस्तबद्ध आखणी केली जाते आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली हे केलं जातं. सो हे एक काही काइंड ऑफ हे मिळतो आपल्याला, मॅनेजमेंट स्टडीज करण्याची गरज लागत नाही. फक्त चिंतामणी म्हणताय त्याचं सभासद व्हायचं, मला सर्व शिकवलं जातं आणि शिकायला मिळतं. गेली कित्येक वर्ष, म्हणजे तुमच्या सगळ्यांकडनं मला ऐकायचं की कित्येक वर्ष तुम्ही चिंतामणीसाठी किंवा या मंडळात काम करता कार्यकर्ता म्हणून. कार्यकर्ता म्हणून मी आज या मंडळात गेली 15 ते 16 वर्ष कार्यरत आहे. आणि तुम्ही? 18 वर्ष. 18 वर्ष. तुम्ही? 30 वर्ष. 30 वर्ष. जवळजवळ 45 वर्ष. वयाच्या 16 वर्षापासून या मंडळात मी आलो. त्यावेळेला ह्या मंडळात तिथे एक जागा होती, कार्यालय पहिलं घेतलं मंडळाचे आमच्या 68-69 साली सुवर्ण महोत्सवाला. आणि ती जागा इथली सगळ्या ज्या 10 बाय 10च्या खोल्या होत्या, त्या खोल्यांमध्ये मुलांना अभ्यास करायला जागा नाही मिळायची. मुलं कुठेही गार्डनमध्ये जाऊन कॉटनिंगला जाऊन अभ्यास करायचे. मग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इथे अभ्यासिका सुरू केली
मग वाचनालय सुरू केलं, मग वृत्तपत्र वाचनालय सुरू केलं. सुधारणा ज्या आहेत, आलेल्या वर्गणीतून काही ठराविक रक्कम बाजूला काढून दुसरी लाईट नाही करायची, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी आज आमच्याकडे ललित लायब्ररी आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी जी संदर्भ लायब्ररी लागते ती सुद्धा आम्ही पहिल्यांदा सुरू केली. वा वा वा, म्हणजे मला असं वाटतं सार्वजनिक गणेशोत्सव आपण त्याचसाठी म्हणतो की सगळेजण एकत्र येऊन फक्त गणपती नाही बसवत, सगळी चांगली कामं पण त्याच्या आजूबाजूला होतात. म्हणजे जसं लायब्ररी, आणि एकतर गणपती हे विद्येचं दैवत आहे आणि त्यात तुम्ही लायब्ररी सुरू करून मला असं वाटतं की त्याच्या थ्रू विद्या वाटण्याचंच काम एका प्रकारे तुम्ही करता आहात. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय की सगळ्या गिरणी कामगार होते, त्यांची मुलं शिकत होती. आणि 80 सालामध्ये जो गिरणीचा कामगारांचा संप झाला त्या काळात सुद्धा मंडळाला काही करता येत नव्हतं, आपल्याकडे निधी नव्हता. पण ती मुलं इथे कुठल्या वाईट मार्गाला जागू नये यासाठी मंडळाने आटोकाट प्रयत्न केले, जागृती केली. वा वा वा, म्हणजे पिढ्यानपिढ्या जे 4 पिढ्या ना, 4 पिढ्या झाल्या जवळजवळ. 4 पिढ्या हा गणेशोत्सव चालत आलेला आहे. पण काय वाटतं, म्हणजे तुम्ही जसं होल्ड केलं इतकी वर्ष, तसे पुढची पिढी म्हणजे त्यांना तुमच्यापेक्षा नक्कीच आत्ता तरी कमी माहिती असेल. म्हणजे संस्कृती म्हणा किंवा परंपरा असतील, आपल्या गणपतीबद्दल असेल, याच्याबद्दल म्हणजे मला सुद्धा तुमच्यापेक्षा नक्कीच कमी माहिती असेल. तर त्या लेवलला जाऊन पुढच्या येणाऱ्या काळात ते सगळं टिकवू शकतील का? किंवा 100%. कारण आत्ताचं जे आमचं जे जनरेशन आहे ते सोशल मीडिया आहे, आणि आमचे जुने कार्यकर्ते किंवा आमचे जुने वरिष्ठ आहेत माझे, पण त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही आम्ही कार्य करत नाही. कारण त्यांचा जो रिस्पेक्ट आहे, आज त्यांनी आमच्या ह्या मंडळाला 40-40 वर्ष 50-50 वर्ष राबलेली आहेत. आणि आत्ताचा जो तरुण वर्ग आहे, म्हणजे तरुण वर्ग आणि जुनी पिढी, पण तो तालमेळ आम्ही अजूनही ठेवलेला आहे. त्यांचा जो मान सन्मान, जो रिस्पेक्ट आहे, तो त्यांना त्यांचा रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. अनुभव अनुभव आहे गाठीशी. नाही, आमच्याकडे एक मंडळात एक म्हण आहे, अनुभव आहे गाठीशी, मंडळ आहे पाठीशी. वा 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 वा. आपण दरवर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या वेळी 1 ऑगस्ट, पण येणारा रविवार असा पकडून आपण इथे एक रक्तदान शिबिर आपण आयोजित करतो. तर आता ह्या 6 ऑगस्टला आपण एक रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं. त्याच्यामध्ये 748 रक्तदात्याने रक्तदान केलं. तर वेळेअभावी आम्हाला ते थांबवावं लागलं. बापरे. आपण नायर हॉस्पिटल, जे हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, वाडी हॉस्पिटलच्या लिटरली डीनने सांगितले की माझी पुढील 2 महिन्याची तरतूद तुम्ही मला करून दिलात. नंतर आपल्याकडे किलबिल नर्सरी चालू केलेली आहे. आपल्या वरिष्ठ जे ज्येष्ठ लोक आहेत ना आमचे, त्या लोकांनी एक किलबिल नर्सरी चालू केलेलं आहे. म्हणजे तिकडे कोणती फी अशी अवाढव्य न घेता मुलांना 2 ड्रेस, 1 दप्तर आणि 3 टीचर आहेत. कामगार वर्गातून आलेला मुलगा तो आपल्या इकडे सिनियर KG, ज्युनियर KG नर्सरीमध्ये आपल्याकडे शिकतो आहे. ही एक चिंतामणीची, आपल्या एक अभिमानाची गोष्ट मला तुम्हाला ते सांगावीशी वाटते. चिंचपूर उत्सव मंडळ काय करत नाही. हा जो कलेचा दरबार आहे, या कलेच्या दरबारामध्ये एक कलाकार निवडून द्यायचा आहे. या विभागातले बरेचसे कलाकार, त्या काळामध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक नाट्यसंस्था होती. आज ती संस्कृती हळूहळू बाद झाली, पण ह्या मुलांच्या रूपाने आपल्याकडे येतोय. का डान्स करतायत, कुठे गाणं म्हणतायत, कुठे काय करतायत, ॲक्टिंग करतायत. खरंच ही त्या चिंतामणीची कृपा आहे. ही कृपा आहे, ही अशीच राहू दे. आमच्यावर जशी आहे तशी तुमच्यावरती राहू दे. तुमचा ZTV लोकप्रिय होऊन आणखी तुमच्याकडनं चांगले कार्यक्रम मिळवू देत, अशी रसिकांची इच्छा, तशी आमची पण इच्छा आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्याचं क्रेडिट झी मराठीला का जातं? कारण जे वृद्ध लोक आहेत किंवा ज्यांना लाईनमध्ये येता येत नाही, पण तरी त्यांना चिंतामणीचं दर्शन घ्यायचं असेल, तर ते आत्ता मला असं वाटतं TV वर बघून चिंतामणीचं दर्शन घेऊ शकतात. म्हणजे ज्यांना पॉसिबल होत नाही आहे, काही लोक महाराष्ट्राच्या बाहेर असतील, ट्रॅव्हल करून त्यांना जमत नसेल, तर 104 वर्ष जुन्या गणरायाचं दर्शन तुम्हाला आत्ता इथे मिळत आहे. तर ही संधी तुम्ही सोडू नका. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आम्हाला एवढी छान माहिती दिल्याबद्दल. मंडळी, सण म्हणलं की वर्गणी आली. म्हणजे तुम्हीही बाप्पाच्या आपल्या सणासाठी वर्गणी कित्येक वेळा दिली असेलच की, पण या मंडळाची जरा वेगळी गोष्ट आहे. गोष्ट कसली? चला आपण इतिहासच म्हणूया. गंमत अशी आहे की जेव्हा हे मंडळ सुरू झालं होतं तेव्हा लोकांकडनं फक्त 4 आणे अशी वर्गणी घेतली जायची. मग तेव्हा त्या काळी 4 आणे सुद्धा खूप मोठे होते, पण तरीही प्रत्येकजण आपल्याला जसं जमेल तसं वर्गणी काढत होता. कारण त्याचा उद्देश एकच होता, ते म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन छान सगळे सण साजरे करणं. आणि हो, सगळ्या सणांवरनं आठवलं, इकडे संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच वर्गणी घेतली जाते. होय,
आणि त्या एका वर्गणीमध्ये सगळे सण साजरे केले जातात. म्हणजे गणेशोत्सव असेल, नवरात्री असेल किंवा आपले बाकीचं कुठलेही इतर सण असतील. आहे की नाही मजेशीर गोष्ट? मित्रांनो, मला काय वाटतं माहिती आहे, इथे आजूबाजूला अनेक असे सामान्य लोक आहेत, सामान्य भाविक आहेत, सामान्य तुमच्या आमच्यासारखे वर्गणीदार आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया ना त्यांच्या वर्गणींचे किस्से. थोड्या गप्पा होऊन जाऊ देत. चला. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणी येथे आणि इथे खूप सारे भाविक आहेत माझ्यासोबत इकडे. तर काही गणेशोत्सवातले काही प्रश्न आहेत, छोटे मोठे, काही आम्हाला उत्सुकता आहे, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आम्हाला. तर चालेल ना तुम्हाला प्रश्न विचारलेले? बरं, आता प्रश्न येतो वर्गणीचा. कोणाला कोण बोलणार? वर्गणीचा प्रश्न आहे की असं कधी झालंय का तुमच्याबरोबर की बाबा वर्गणी तर द्यायची, आपल्या बाप्पाचा सण आहे, वर्गणी तर द्यायची त्याच्या स्वागतासाठी, त्याच्या सगळ्या आगमनासाठी, पण पैसे नाही आहेत, म्हणजे तेवढे जेवढे द्यायला पाहिजे तेवढं नाही आहेत किंवा आत्ता होऊ शकत नाही. म्हणजे जनरली हे मोठ्या माणसांचं होत नसावं, आपल्यासारख्या एजच्या मुला मुलींचं होत असेल. पण असं कधी झालं आहे का, म्हणजे आधीपासून आत्तापर्यंत? नाही नाही, असं कधी झालं नाही आहे. जे आहे ते खुशीने बाप्पाची वर्गणी दिलेली आहे, जी आहे छोटी मोठी जी काय, असं काही नाही झालं. छोट्या वर्गाकडे जाऊया आपण. तुला काय वाटतं, म्हणजे तुला असं कधी होतं का की बाबा जास्त वर्गणी द्यावीशी वाटते, पण नाही यार आम्ही आत्ताच कमवायला लागलो आहे किंवा अजून कमवायला सुरू नाही केलं आहे, काय वाटतं वर्गणीबद्दल? वर्गणी द्यावी तर वाटते, कमवायला लागलो आता, जस्टच कमवायला लागलो, तर त्यामुळे थोडं वाटतं की आपण थोडं जास्त द्यायला हवं. बट आता सध्या जितक्या आहेत तितक्या आम्ही पॉसिबल असतं तेवढं देतो. ॲक्च्युअल कॉलेजला असताना ओझरला जेव्हा गणपतीच्या दर्शनाला गेलेलो त्यावेळेला वर्गणी द्यायची होती, बट त्यावेळेला भेटत नव्हते पैसे आणि ॲक्च्युअल होत नव्हते पण. मग पूर्ण कॉलेज स्टुडंटचं कसं असतं, पूर्ण बॅगभर आपण पैसे ठेवत असतो कुठे ना कुठे, तर ते बॅग पूर्ण साफ केली आणि मग त्यात जितकी मिनिमम माझी जमा झाली तितके मी वर्गणी तिथे हे केली होती. कसं असतं, गणपती स्वतःहून मागत नसतो, पण देण्याची दानत असते ना, ती इथून आपल्याला ती देण्याची दानत सुरुवात होते की कोणासाठी तरी चल सगळे एकत्र येऊन जमणार आहेत, मजा येणार आहे, मी बी त्याच्यासाठी का होईना पण आपण देतो. आणि जेव्हा देतो तेव्हाच आपल्याला मिळतं. आपण ते म्हणतात ना, एका हाताने द्या आणि एका हाताने घ्या. तर मंडळी, आत्ता बाप्पाशी रिलेटेड खूप गप्पा मारल्या आम्ही. हो, तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणत्या चॅनलकडनं आलो आहे? झी मराठी. कोण कोण बघतं झी मराठी? सगळे बघतात. डेली सोप आहे, टायमिंगवर लवकर काम वगैरे आटपून टी व्ही समोर बसतो. वा वा. बरं, मग मी आता तुम्हाला झी मराठीशी रिलेटेड काही प्रश्न विचारणार आहे. म्हणजे कसं आहे, आता झी मराठी एवढं चांगलं काम करते की ज्या आपल्या आज्या असतात, आजोबा असतात, ज्यांना दर्शन घ्यायची इच्छा असते किंवा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या गावांमधले लोक असतात ज्यांना बघायची इच्छा असते ना सगळे गणपती, पण त्यांना नाही बघतायत कारण डिस्टन्स खूप आहे, मुंबई लांब आहे, तर त्यांना घर बसल्या सगळ्या बाप्पांचं दर्शन होतं. तर म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. तर म्हटलं की चला यामध्ये आपण लोकांसोबत गेम्स पण खेळले तर काय हरकत आहे. मला सांगा, सध्या ज्या मालिका सुरू आहेत त्या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कुठली झी मराठीवरची? आत्ताची सध्याची मालिका सारं काही तिच्यासाठी. सारं काही तिच्यासाठी. वा वा वा. म्हणजे तुम्हाला पण बहिणी वगैरे तुम्ही? मला नाही आहे, मी एकुलती एक आहे, भाऊ आहेत, पण ती छान आहे सिरियल. म्हणजे आपल्या कोकणातलं वगैरे सगळं तिकडे सगळं दाखवतात वगैरे आणि एकदम असं नॅचरल दाखवतात. वा वा वा, नाईस. तुमच्या इथे कोणाची, तुमची कुठली फेवरेट आहे? तू चाल पुढं. वर्किंग वुमन. बरोबर आहे. जिद्दीने काही करत असतात, नवीन हे कर ते कर असं चालू असतं, पण त्या कधी मागे हटत नाही. त्याने कसं आम्हालाही गृहिणींना कसं उत्साह मिळतो की त्या कसं करतात, त्यांचं बघून आपणही केलं पाहिजे काहीतरी असं वाटतं. निदान पार्लर चालू करतात, आता त्यांनी कॉलेज जॉईन केलं, एवढं त्यांना मागून मुलं चिडवत वगैरे असताना पण त्यांनी जॉईन केलं आणि शिक्षण पूर्ण केलं. तसं आम्हालाही एक उमेद मिळते की आपणही काहीतरी करावं, असं की नुसतं घरी बसून जेवण बनवणे वाढणे हे आपलं काम नाही, फक्त काहीतरी करावं असं वाटतं. वा वा वा, ही खरंच चांगली शिकवण घेतोय आपण सगळेच त्या झी मराठीच्या मालिकांमधनं. बाकी इतर काही दाखवण्यापेक्षा हे असं जर मुलींना किंवा आम्ही विवाहित स्त्रिया गृहिणी आहेत त्यांना काहीतरी त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळत असेल तर ह्या सिरियल बघायला छानच वाटतं. बरं ठीक आहे, मला सांगा, सारं काही तिच्यासाठी तुम्ही बघता ना, त्याच्यामध्ये उमाच्या बहिणीचं नाव काय आहे?
संध्या. ओ माय गॉड, एका क्षणाचा हे विलंब ना लावता यांनी लगेच पटकन उत्तर दिलेलं आहे. बरं, खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण? अवधूत गुप्ते. ओ वाव अवधूत गुप्ते. एकदम मला असं वाटतं हे तर लहान मुलाला विचारलं तरी तो उत्तर देईल, एवढ्या वर्ष तो कार्यक्रम चालत आलेला आहे. सारेगमप च्या खुर्चीवर गुरुजी किंवा जज म्हणून बसलेले जे तिघ जण आहेत ते कोण आहेत? सलील कुलकर्णी, वैशाली माडे, सुरेश वाडकर. वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं तुमच्यासाठी. सिरियसली सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी पटकन, म्हणजे खरंच एक सेकंड पण नाही लावलाय. मला असं वाटतं या प्रश्नांवरनं की त्यांनी एवढी लगेच उत्तरं दिली त्याच्यावरनं हे कळतंय की झी मराठी आपल्या प्रेक्षकांच्या किती खोल मनात रुतून बसलंय. आणि बाप्पा चरणी ही प्रार्थना आहे की हे प्रेम, हा आशीर्वाद हा असाच आम्हाला मिळत राहू दे, म्हणजे आम्ही तुम्हाला अजून छान तुमचं मनोरंजन करू, तुम्हाला एंटरटेन करू. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, झी मराठीबद्दल, आपल्या बाप्पाबद्दल. बाप्पा तर माझा आवडता विषय आहे गप्पा मारायचा, त्यामुळे मी किती वेळ बोलू शकते. आणि झी मराठी तुमचा आवडता विषय आहे, त्यामुळे तुम्ही किती वेळ बोलू शकता. तर थँक्यू सो मच. आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. ध्यानी मनी चिंतामणी असं इथली लोक म्हणतात चिंतामणीसाठी. तर आत्ता माझ्या पण ध्यानी मनी स्वप्नी सगळीकडे चिंतामणीच आहे. तर मला असं वाटतं की मी जाऊन छान दर्शन घेते एकदा नीट शांतपणे. मंडळी, ध्यानी मनी चिंतामणी हे या मंडळाचं ब्रीदवाक्य आहे. अगदी प्रत्येकाच्या मुखात हे ब्रीदवाक्य कायम बसलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे इकडची छान पद्धत काय? इकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आरतीचा मान दिला जातो, त्यामुळे सगळ्यांच्या आरत्या अगदी तोंड पाठ आहेत. अहो एवढंच काय, आपल्या गणपतीचं विसर्जन सुद्धा आरतीच्या सुरांमध्येच होतं. काय खरं नाही वाटत आहे? अहो खरंच, इथे आरतीच्या सुरात विसर्जन होतं, इथे डीजेची पद्धत नाही. यालाच तर म्हणतात आपली संस्कृती जपणं, यालाच तर म्हणतात आपले पण जपणं, यालाच म्हणतात वेगळे पण जपणं. आणि हेच वेगळे पण झी मराठी सुद्धा जपत आलंय. गेली 19 वर्ष होम मिनिस्टरच्या निमित्ताने घरातल्या प्रत्येक गृहिणीचा सन्मान करून मालिकांची सुरुवात होते. वेगळे विषय, वेगळे आशय या निमित्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, प्रेक्षकांना भुरळ पडली. आणि म्हणूनच आज झी मराठीचा प्रेक्षक वर्ग इतका मोठा आहे. चिंता हरणारा चिंतामणी. आणि हो, फक्त 11 दिवस नाही बरं का, चिंतामणी आपल्या कायम सोबत आहे. तो कायम आपल्यावर लक्ष ठेवून असतो, त्यामुळे पुढच्या वर्षी त्याच्या मिरवणुकीत सहभागी व्हायला विसरू नका. पण हो, यंदा आरतीच्या तालावर होणारं विसर्जन मात्र चुकवू नका हा. कारण काय, हे ना फक्त विसर्जन नसतं, हे आमंत्रण असतं बाप्पासाठी, त्याला सांगण्यासाठी की तू पुढच्या वर्षी लवकर ये. कदाचित पुढच्या मिरवणुकीत भेट होईल आपली. पण त्याही आधी आपली भेट होणार आहे पुढच्या भागात एका नव्या बाप्पासोबत, नवीन गप्पा मारण्यासाठी. असाच उत्साह घेऊन तोवर तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि तुमच्या बाप्पाचीही काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.